उद्धव ठाकरे विधानसभेपूर्वी भाजपसोबत येतील. आमदार रवी राणांचा दावा. मोदींचं दर्शन घेण्यासाठी ठाकरे बैचेन झाल्याचाही दावा. मोदींना साथ देण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. राजकारणात कधीही काही होऊ शकतं. बावनकुळेंचं राज ठाकरेंवरून सूचक विधान. सातारा लोकसभा लढण्याची उदयनराजेंची इच्छा. प्रत्येकाची इच्छा असते, मी अपवाद नाही. उदयनराजेंचं वक्तव्य. एमआयएमचे नेते वारिस पठाण दहिसर पोलिसांच्या ताब्यात. नवघरमधील स्थितीचा आढावा घेण्यासाठी जाताना घेतलं ताब्यात. खोट्या जाहिराती करणाऱ्या क्लासेसवर होणार कारवाई. ग्राहक संरक्षण नियामकांनी मागवल्या 16 मार्चपर्यंत सूचना आणि हरकती. पुण्यात रात्री उशिरापर्यंत बार सुरू ठेवल्यास कारवाई. रात्री 1:30 नंतर बार रेस्टॉरंट सुरू ठेवण्यास मनाई. हुक्का पार्लरसह हुक्का सेवन आणि विक्रीलाही मनाई. उद्यापासून अटल सागरी सेतूवरून एसटी महामंडळाची शिवनेरी बस धावणार. पुणे स्टेशन ते मुंबई मंत्रालय आणि स्वारगेट ते दादर या 2 मार्गांवर शिवनेरी सुरू. रायगडावर मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी. मोठ्या संख्येनं शिवभक्त गडावर दाखल. पोलिसांकडूनही शिवरायांना सलामी. मुंबईतही शिवजन्मोत्सवाचा उत्साह. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून चेंबूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण. निलंगा उदगीर रस्त्याजवळ शिवरायांचं फायर पेंटिंग. 100 कलाकारांनी साकारलं सर्वात मोठं फायर आर्ट. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी नोंदणी. नाशिकचे खासदार हेमंत गोडसेंच्या कारचा अपघात. गोडसे सुदैवानं बचावले. गाडीचं नुकसान. संदेशखालीच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टाची लोकसभा सचिवालयाला नोटीस. पश्चिम बंगालच्या याचिकेवर मात्र सुनावणीस नकार. लडाखच्या द्रासमध्ये जोरदार बर्फवृष्टी. घरं वाहनं रस्त्यांवर बर्फाचा जाड थर. पर्यटकांना आनंदाची पर्वणी. जम्मू काश्मीरच्या कुपवाडातही जोरदार बर्फवृष्टी. घरं झाडं सगळीकडे बर्फाचा जाड थर तणाव. उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमधून राहुल गांधींची यात्रा. आज अमेठीत मुक्काम. उद्या रायबरेलीला जाणार. अखिलेश यादव उद्या राहुल गांधींसोबत न्याय यात्रेत सहभागी होण्याची शक्यता. अमेठीतून रायबरेलीपर्यंतच्या प्रवासात सहभागाची माहिती. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी वायनाडमध्ये अजितच्या कुटुंबियांची घेतली भेट. जंगली हत्तीच्या हल्ल्यात अजितचा झाला होता मृत्यू. लंडनच्या बाफ्ता पुरस्कार सोहळ्यात दीपिकाची प्रेझेंटर म्हणून उपस्थिती. साडीतल्या स्टनिंग लुकची सगळीकडे चर्चा.